नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं बोथ टॉक्स या युट्यूब चॅनलमध्ये. नुकतंच आपल्या सगळ्यांना माहिती आहे, महाराष्ट्रामध्ये लव जिहाद, धर्मांतर यासारखी प्रकरणं चाललेली आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील रायगाव शहरामध्ये जे काही लव जिहादचं प्रकरण किंवा त्याच्यामध्ये धर्मांतराचं प्रकरण चाललंय आणि 34 मुली यांचं अपहरण करून त्यांचं धर्मांतर केलं जात आहे, अशी काही प्रकरणं समोर येतात. आणि याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट प्रफुल्लभाऊ चव्हाण यांनी अशा प्रकारे हे आरोप करून हे प्रकरण उघडकीस आणलेलं आपल्याला दिसून येत आहे. याच अनुषंगानं रायगाव विधानसभाचे माजी आमदार आणि माजी शिक्षण मंत्री तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे आदिवासी विभाग प्रमुख प्राध्यापक वसंत पुरके सर यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. नेमकं त्यांचं मत जाणून घेऊया की आदिवासी मुलींसोबत हे अशा प्रकारे कुठेतरी धर्मांतर करून किंवा त्याच्यामध्ये त्यांना परराज्यामध्ये विक्री होते आहे, त्यांचं स्मगलिंग होते आहे, ह्या जर गोष्टी घडत असतील तर हे गंभीर प्रकरण, त्याची दखल ते काय घेणार आहेत आणि त्यांचं या प्रकरणाबद्दल नेमकं मत काय हे आपण याच्यामध्ये जाणून घेणार आहोत. तर नमस्कार सर, स्वागत आहे. परत मुख्यतः म्हणजे पुन्हा एकदा बोट टॉक्स वरती आपलं स्वागत आहे. सर, महत्वाचं म्हणजे आपण आदिवासी विभागाचे प्रमुख आहात ट्रायबल काँग्रेसचे. तर या अनुषंगाने जे रायगाव मतदारसंघामध्ये नुकतं आपलाच मतदारसंघ आणि प्रदीर्घ काळ आपण तिथले आमदार होतात, तर यापूर्वी अशी प्रकरणं दिसत नव्हती, परंतु आता ही प्रकरणं दिसत आहेत. 34 मुलींचं अपहरण होतं, त्यांचं धर्मांतर केलं जातं, याबद्दल आपलं काय मत आहे? अशा वेळा 34 मुलींचं अपहरण होणं, धर्मांतर करण्यासाठी त्यांना प्रवृत्त करणं किंवा त्यांच्या दारिद्र्याचा गैरफायदा घेणं आणि मुलींना पळून देणं, ही बाब मुळात आमच्या महाराष्ट्रीयन राज्यकर्त्यांना आणि प्रशासनकर्त्यांना शोभणारी बाब नाही. ही आमच्यासाठी लांछनास्पद बाब आहे. मुळात आदिवासींच्या वाट्याला आलेलं दारिद्र्य आहे, अज्ञान आहे, त्यानंतर असंघटितपणा आहे, अशिक्षितपणासुद्धा आहे. ह्या सगळ्या बाबींचा जर आम्ही गांभीर्याने विचार केला तर आमच्या लोकप्रतिनिधींचं काम आहे की याकडे आम्ही खूप गांभीर्याने बघितलं पाहिजे. 2014 पासून सध्या BJPचं सरकार आहे. कोणाचंही सरकार असो, कुठल्याही सरकारच्या कालावधीमध्ये अशा प्रकारे त्यांच्या दारिद्र्याचा फायदा घेऊन त्यांचं आयुष्य खऱ्या अर्थाने बर्बाद करणं, त्यांच्या उपभोग घेणं आणि वापरून सोडून देणं, हा जो प्रकार आहे हा अत्यंत किळसवाणा आहे, ज्याला आपण जुगुप्सा म्हणता येईल, किळसवीर अशा प्रकारचा भाग आहे. मागील 14 पासून माझ्या मतदारसंघाचे आदरणीय डॉक्टर अशोकराव उईके आहे. शेवटी जनतेनं तो आदेश दिलेला असतो, जनादेश असतो, तो आम्ही स्वीकारायचा असतो. आणि त्या जनादेश जो आहे तो स्वीकारल्याच्या नंतर जनतेच्या भावना, जनतेच्या अडचणी, जनतेच्या समस्या आणि त्यांचे सिरियस प्रॉब्लेम हे समजून घेऊन आम्ही वागणं आमचं काम आहे. आदरणीय प्रफुल्ल चव्हाणांनी हा जो मुद्दा उपस्थित केला खूप चांगली बाब आहे. कारण 34 मुली पळवल्या गेल्या आणि त्यांना धर्मांतर करण्यासाठी प्रवृत्त केलं गेलं, ही जर बाब खरी आहे तर ही काही एका दिवशी घडलेली घटना नाही आहे. ही अशा प्रकारची एक प्रकारची चोरीच आहे, ही बदमाशी आहे, ही विकृती आहे. याकडे आमच्या राज्यकर्त्यांचं लक्ष असणं गरजेचं आहे. ॲडव्होकेट प्रफुल्ल चव्हाण हे RSSचे अत्यंत निष्ठावंत आहे, कट्टर RSSचे आहे. आणि RSSचा मायक्रो प्लॅन असतो की बारीक सारी गोष्टी कुठे घडतात. त्यांचा CCTV कॅमेरा फार पॉवरफुल आहे जगातल्या कुठल्या कॅमेऱ्यापेक्षा. ही जर घटना त्यांना माहीत आहे तर या सगळ्या लोकांनी पूर्ण प्रशासकीय यंत्रणा, शासकीय यंत्रणा हातात घेऊन 34 मुलींचा अतिशय बारीक सारीक पद्धतीने कसोशीने शोध घेतला पाहिजे आणि त्यातलं सत्य तपासलं पाहिजे. या विक्टिमाइज झालेल्या मुली किंवा बळी गेलेल्या मुलींच्या घरी जाऊन, मुलींचं कुठलंही नाव बाहेर न येता, कुठली बदनामी न करता घरी जाऊन शोध घेऊन किमान पहिल्यांदा त्यांच्या घरी जाऊन समजून घेतलं पाहिजे. आणि संवेदनशील सरकार हे BJPचं आणि सेनेचं सरकार आहे, ते अत्यंत संवेदनशील आहे. म्हणून त्या अन्यायग्रस्त महिलांच्या घरी, मुलींच्या घरी जाऊन त्यांना किमान 5-5 लाख रुपये तात्काळ मदत केली पाहिजे. पण त्यांना बदनाम होईल अशा प्रकारचं ते वातावरण डिस्क्लोज होता कामा. आणि 34 मुली आहे तर कोणाकोणाचे रिपोर्ट्स आले, कोणाकोणावर गुन्हे दाखल केले आणि गुन्हे दाखल का झालेले नाही, अशा प्रकारच्या. आणि हे असंच जर असेल तर 34 मुली म्हटल्यानंतर, पळून गेलेल्याच्या नंतर आमचे अत्यंत संवेदनशील गृहमंत्री म्हणजेच मुख्यमंत्री जितका डोळं संवेदनशील आणि द्रष्टा नेता जर असेल तर अशा प्रकारच्या घटना घडू नये म्हणण्यापेक्षा पायबंद बसला पाहिजे. कारण घटना घडत राहतात, कोणाचे सरकार असतात तरी. आणि अशा स्थितीमध्ये त्याची कसून चौकशी झाली पाहिजे. पोलीस यंत्रणेनं अतिशय सक्तीनं हा छडा लावला पाहिजे. जो दोषी असेल त्याला शोधलं पाहिजे. मला वास असा येतो की हे खरंच लव जिहाद आहे, आमचं काही म्हणणं नाही. जो दोषी असेल त्याला ठोका. जर त्याच्यामध्ये पुन्हा
गैरमुस्लिम काही लोक असेल तर त्यांना सुद्धा शोधून त्यांना आपण कठोर शिक्षा दिली पाहिजे. पण कधी कधी विचार हा करतो मी, इतर 2-3 बाबी आहे. एक तर आदिवासींना सहज बदनाम करता येऊ शकतं, किंबहुना आदिवासींच्या नावावर मोठं वादळ निर्माण करून, कारण दुसऱ्यावर हे प्रकार होत नाही लव जिहादचा, तिथे काही त्यांना आधार मिळत नाही. आदिवासी मुलीच हे लव जिहादच्यासाठी तुम्हाला सापडल्यात हा एक विषय. आणि लव जिहाद आणि हिंदू मुस्लिम हा वाद निर्माण करणं हा RSSचा महत्वाचा फंडा असतो. आणि कुठलंही देशात इलेक्शन लागलं की त्यांना मतांच्या विभाजनासाठी हिंदू मुस्लिम हे 2-3 घटना घडल्या की 100% त्यांना सहज मतं मिळू शकतात. माझी संपूर्ण RSSच्या BJPच्या सगळ्या लोकांना माझी विनंती आहे की तुम्ही कट्टर हिंदुत्ववादी असाल तर हिंदू धर्माचा नाही आहे. अवघाची संसार सुखाचा करीनं आनंद्य भरीनं तिने लोक, किंवा कुल जाती वर्ण हे आघवेची आकारण येतं का भक्तीसरे जाती अप्रमाण. आपण राईट टू रिलिजन पण स्वीकारलाय, राईट टू फूड स्वीकारलाय, राईट टू एज्युकेशन स्वीकारलं, राईट टू इन्फॉर्मेशन स्वीकारलेला आहे. आणि अशा स्थितीमध्ये कोणता धर्म कोणी स्वीकारता हा ज्याच्या त्याच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचा विषय आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1934 मध्ये म्हटलं होतं की मला जर सन्मानाची वागणूक, बंधुभावाची वागणूक मिळत नसेल तर मी धर्मांतर केल्याशिवाय राहणार नाही. पण मूळ मुद्दा आहे की कोणावरही दडपशाहीचा आधार घेऊन किंवा जबरदस्ती करून धर्मांतर करणं हे बिलकुल चुकीचं. उलट काहीच माझ्याच देशामध्ये, माझ्याच महाराष्ट्रामध्ये विविध प्रकारच्या यात्रा करून आदिवासी मुलांना यात्रांमध्ये वापरून घेण्याचा जो प्रकार आहे तो सुद्धा थांबला पाहिजे. आम्ही कुठल्याही यात्रेला माझा विरोध नाही. कुठली कावड यात्रा असो, बजरंगबलीची सेवा असो, किंवा पूजा असो, किंवा परंपरामाचा जप असो, याच्याविषयी माझं दुमत नाही आहे. पण अज्ञानी, अडाणी, नासमज लोकांना अशा प्रकारच्या धार्मिक प्रवाहामध्ये गुंतवून घेणं ही सुद्धा आमच्यासाठी चुकीचे आहे. उलट 60,000 म्हणजे 66,000 शिक्षकांची पदे रिक्त आहे, शाळा बंद पडत आहे आणि जे पेन्शनधारक शिक्षकांना पगार मिळत नाही. पण अशा स्थिती मात्र धार्मिकतेचा उद्रेक होऊ नये म्हणून आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, आदरणीय आमचे मित्र ॲडव्होकेट प्रफुल्लजी चव्हाण, त्या सगळ्यांना आणि आमचे पालन करते, आदिवासींचे कस्टोडियन आहे, म्हणजे आदिवासींचे कस्टोडियन आदरणीय प्राचार्य अशोकराव उईके आहे. कारण लोकांसमोर निर्भीडपणे आलं पाहिजे ना. मी तर या मताचा आहे की त्यांना काही प्रॉब्लेम असेल मी त्याच्यासोबत आहे ना. मी सुद्धा एक आदिवासी आहे, अतिशय उपेक्षित दुर्लक्षित भागातून मी आलेला आहे. आणि आदिवासींच्या संदर्भात आम्ही मिळून चर्चा केली पाहिजे. उलट शहरामध्ये जाऊन सगळ्या समाजाच्या लोकांना, सगळ्या पक्षाच्या लोकांना बोलावलं पाहिजे. विशेष म्हणजे या प्रकरणावरती अजूनही प्राध्यापक अशोक उईके यांनी प्रखर काही भूमिका घेतलेली दिसत नाहीये. तर यामध्ये इतकं गंभीर प्रकरण असताना नुकतंच एक त्यामध्ये मला आवर्जून सांगावं वाटेल की ॲडव्होकेट प्रफुल्ल चव्हाण हे जेव्हा व्हिडिओ घेत होते कलेक्टर ऑफिस किंवा मे बी तो SP ऑफिसचा असेल व्हिडिओ, त्याच्यामध्ये ग्रुपमध्ये तो व्हिडिओ आहे. आणि त्या व्हिडिओमध्ये खुद्द आदिवासी मंत्र्यांची मुलगी जी काही यवतमाळ शहराची नगराध्यक्ष आहे तिचा स्मित हास्य देते आहे. आणि म्हणजे याचा अर्थ गांभीर्य त्यांना कळत नाहीये का या गोष्टीचं? गांभीर्य म्हणण्यापेक्षा आदरणीय ही परंपरा RSSची BJPची आहे. माननीय मोदी साहेबांपासून तर अशोकराव उईकेपर्यंत हे इलेक्शनसाठी एवढे गंभीर असतात की इलेक्शन शिवाय दुसरं गांभीर्य दिसतच नाही. पत्रकाराने प्रश्न एखादा विचारला, मी नोंद घेतली, मी दखल घेतो, मी भेट देतो, मला माहित नाही. पळवाट काढणं त्यांचं नाही, मी हे म्हणतो की त्यांनी स्टडी केला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. डॉक्टर आहे, प्राचार्य आहे, कुठल्याही महत्वाच्या मुद्द्याच्या खोलापर्यंत जाऊन आपण ती माहिती घेतली पाहिजे. पत्रकारांनी प्रश्न विचारण्याच्या पूर्वी त्याचा प्रश्न संपण्यापूर्वी उत्तराला सुरुवात झाली पाहिजे. ही ताकद आमची पाहिजे. आणि हे प्रकरण खूपच गंभीर आहे, फार गंभीर आहे, अतिशय गंभीर आहे. आणि म्हणून गांभीर्याने ही बाब घेतली पाहिजे. कारण 34 आदिवासी मुली ह्या फक्त अंदाज आलेला आहे ह्या मुली आहे, पण त्या मुलींचा सुद्धा शोध घेतला पाहिजे. याचं तुमच्याकडे नाव आहेत का काही, किंवा काही 34 मुलींपैकी काही मुलींचे नाव तुम्हाला? मी कालच आमच्या तहसीलदार मोर्यांशी पण बोललेलो आहे, तर ते सुद्धा ही पुरेशी माहिती तशी ठाण्यामध्ये राहू शकते. पण तुम्ही या तालुक्याचे दंडाधिकारी आहात, प्रमुख आहे, तुम्ही इथले कलेक्टर आहात ना, तुमच्या कुठल्याही यंत्रणेकडे पुरेशी माहिती आहे किंवा नाही हे तुम्ही तपासलं पाहिजे. तर ते सुद्धा तपासतं म्हणाले. आणि आदरणीय पोलीस डिपार्टमेंटचा विचार करता कोणी रिपोर्ट दिलेला नाही, कोणावरही गुन्हा दाखल झाला नाही. आणि जो कोणी मुस्लिम समाज एक मुलगा आहे म्हणतो त्याच्यावर सुद्धा त्याला सुद्धा बोलावलं पाहिजे, त्याच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे. दोषी असेल तर कारवाई केली पाहिजे. गुन्हा त्याच्यावरती फक्त आम हत्यार बाळगल्याच्या संदर्भातलाच गुन्हा आहे, बाकी त्याच्यावर मूळ विषय काय आहे की ह्या मुलींना पळवून नेणं, लव जिहाद म्हणजे जबरदस्तीनं त्यांचं धर्मांतर करणं, त्यांचं शारीरिक शोषण करणं, हा प्रकार त्याच्यातून जर रिफ्लेक्ट होत असेल तर त्याचा गंभीर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. आणि त्याच्यासोबत अजून काही कुठल्याही धर्माचे लोक असतील त्यांच्यावरही कारवाई व्हायला पाहिजे. जसे आपले माननीय अशोकराव खरात आहे की नाही, हा, तर त्याच्यामध्ये जी टीम आहे
त्यांनी सुद्धा अशाच प्रकारचं जबरदस्ती केली आणि धार्मिकता वाढवण्याची प्रयत्न केला. त्याच्यावर तशी कारवाई व्हायला पाहिजे. त्याच्यामध्ये जे जे गुंतलेले ज्यांच्यासोबत फोटो आलेले आहेत त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. यानंतरचा पुढचा प्रश्न असा की या कथित ऑडिओ क्लिपमध्ये काही गोष्टी जाणवत आहे की ती मुलगी आणि मुलगा जो चर्चा करते त्याच्यामध्ये ती मुलगी सांगते की अल्पवयीन मुलींचे आधार कार्ड बनावट आधार कार्ड बनवले जातात आणि विशेषतः ज्या मुली अल्पवयीन आहेत त्यांचं वय वाढून वगैरे त्याच्यामध्ये दिलं जातं. तर हे जे सगळं करत आहे बनावट आधार कार्डचं प्रकरण, हे नेमकं याचं गांभीर्य काय आपल्याला आपल्या दृष्टिकोनातून काय म्हणतो? इच्छा सत्ता संपत्ती आणि अशा प्रकारच्या शारीरिक सख्यासाठी अनेक लोक बनावट कागदपत्र तयार करतात. बीजेपीचं वैशिष्ट्यच हे आहे की बनावट मतं घेऊन जे सत्तेत आलेले लोक आहेत त्यांचाच वारसा हाही करणे स्वीकार देणार. असं बनावट कागदपत्र तयार होतात याचा अर्थ इथली प्रशासकीय यंत्रणा झोपली आहे काय? आम्ही मंत्री म्हणून आम्ही सुस्त आहोत काय? म्हणून ज्या लोकांनी अशा प्रकारचे बनावट कागदपत्र त्यांना सक्तीनं तुरुंगात टाकलं पाहिजे. ते कठोर शिक्षा झाल्याशिवाय ही प्रक्रिया थांबणार नाही. म्हणून प्रशासकीय यंत्रणेवर कुठला निर्बंध राहिलेला नाही. प्रशासकीय यंत्रणेवर शासकीय यंत्रणेचा नैतिक प्रभाव पाहिजे तो सुद्धा राहिलेला नाही. जो वांछिक तो त्याला जसा भेटेल तसे लुटण्याचे प्रकार सुरू झालेले आहे. माझी विनंती आपल्याला माननीय आदिवासी विकास मंत्र्यांना आहे की तुम्ही लाख काय करा पण ह्या प्रकरणाच्या संदर्भात सर्व पक्षीय लोक रायगावला बोलवा आणि त्यांना जी माहिती त्यानुसार कारवाई करा. कारण ही बिलॉंग्स टू ट्राईब. म्हणजे आपण समजून घ्यायला हरकत नाही, परंतु आदिवासी मंत्री असल्याच्या नंतर आदिवासीचा अस्सल आदिवासी तो जे आहे ते दिसलं पाहिजे त्याच्यात. आदिवासी मोर्चामध्ये येत नाही. आदिवासी संदर्भात कधी म्हणजे मुलं नोकरीसाठी भटकत आहेत त्याच्याविषयी बोलत नाही. 17-18 हजार आदिवासींचे रिक्त पद आहेत त्याच्याविषयी कधी बोलत नाही. ते गांभीर्याने घेतलं पाहिजे ना. आदरणीय अशोकराव उईके साहेबांनी कोणकोणत्या गोष्टी गांभीर्याने घेतल्या हाच तर प्रश्न आमच्या समोर आहे. म्हणजे आम्हालाही प्रश्न पडतो बरेचदा. मी त्यांना प्रश्नांच्या संदर्भात बरेचदा त्यांना संपर्क साधतो परंतु ते मला उत्तर द्यायला तयार नसतात. तर हे त्याच्यावरून गांभीर्य त्यांचं पाहत आहे. म्हणून अक्षय भैया कुठलाही नेता असो तो नेता हा निर्भय असला पाहिजे. उत्तर द्यायचं आहे ना. नेता हा निर्दोष असला पाहिजे. नेता हा निर्वैर असला पाहिजे आणि नेता हा निसंशयपणे वर्तन करणार असला पाहिजे. याच्यासाठी तो स्वतःच्या संपूर्ण मानवी समाजाच्या कल्याणाच्यासाठी काही निष्ठा असली पाहिजे आणि तर तो निर्भय असेल. तुम्ही टाळता कशाला? कुठल्याही पत्रकाराच्या समोर कुठल्याही मीडियाच्या समोर आम्हाला खंबीरपणे निर्भयपणे जाता आलं पाहिजे, स्वतःचं मत मांडता आलं पाहिजे. लपतात कशाला? कोणी फोन केला नाही नंतर बोलतो, नंतर कशाला आताच बोला ना. आणि म्हणून ज्या गोष्टीची माहिती नसेल त्याच्यासाठी इन्फॉर्मेशन देणारी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा आहे. त्यांच्यावर माहिती घ्यायची. PI त्यांना आहेत याच्याविषयी माहिती घे. लोकांसमोर जायचं आहे जात का नाही? नोट्स काढत का नाही? गेलो पाहिजे ना. आणि म्हणून आदिवासीच्या 34 आदिवासी मुलींवर जर अशा प्रकारचा प्रकार घडत असेल तर आम्ही देखील रायगावमध्ये जाऊन सगळ्या प्रकारे महिला आणि पुरुष आम्ही मोर्चा काढणार आहोत. म्हणजे तुम्ही सत्तेत असताना तक्रारी करता हे तर म्हणजे बायकोच्या विरोधात नवऱ्याने तक्रार करण्याचा प्रकार आहे. आहे की नाही? घरचं आहे. अरे सत्ता तुमच्या हातात आहे. होम डिपार्टमेंट तुमच्या हातात आहे आणि ॲडव्होकेट प्रफुल्ल चव्हाण हे वेल लर्नेड वकील आहे. त्यांनी तक्रार करावी. उलट त्यांनी सगळ्या समाजाला सोबत घेऊन मोर्चे काढला. आम्ही सोबत येतो मोर्चामध्ये. त्यांनी जो मोर्चा काढला नाटकी तो मोर्चा आम्ही नाटकी मोर्चा काढणार नाही. मी असं मोर्चा काढू आणि 34 आदिवासी मुलींचं जे शोषण झालेलं आहे त्या संदर्भात सरकार हे उत्तरदायी आहे. सरकार हे जबाबदार रिस्पॉन्सिबल आहे आणि त्यांच्या विरोधात सुद्धा मी मोर्चा काढून या 34 आदिवासी मुलींच्या घरामध्ये त्यांनी किमान 5-5 लाख रुपयाची मदत दिली पाहिजे. त्या मताचे नियम नव्हे त्यांचं पुनर्वसन देखील केलं पाहिजे. बरोबर. त्यांचे कुठलेही नाव पडे नयदा बदनामी न करता त्यांना काही त्रास असेल तर त्यांना काय असेल ती मदत केली पाहिजे आणि त्यांना पुनर्वसन केलं पाहिजे. का खरंच पहिल्यांदा ह्या मुली अल्पवयीन आहेत का ते देखील शोधलं पाहिजे. याच्यामध्ये आपल्याला असं वाटतं का की आदिवासी समुदायाचं कुठेतरी बदनामी करण्याचा प्रकार वगैरे चालतोय? दादा मणिपूर सारखा प्रकार जेव्हा घडतो तेव्हा या देशाचा पंतप्रधान बोलत नाही. आदिवासींना नंग करून ओघळी करून त्या मुलीला फिरवल्या गेलं. जाहीर लोकांनी बलात्कार केला त्याच्याविषयी बोलत नाही. मध्य प्रदेशामध्ये का आदिवासी माणसावर तरुणावर उभ्यानं म्हणजे लघुशंका लघवी करावी तेव्हा कोणी बोलत नाही. उत्तर प्रदेशामध्ये 10 आदिवासी कापल्या गेले, गाडीखाली चिरडल्या गेले तरी बोलत नाही. तर अशा प्रकारे आदिवासींना बदनाम करण्याचा हा प्रकार जो आहे हा त्यांचा आंघोळी पडलेला तो त्यांच्या स्वभावाचा एक भाग बनलेला. आणि म्हणून माझी विनंती आपल्याला ही आहे की कुठल्याही प्रकारचं राजकारण न करता 34 आदिवासी मुलींवर झालेला हा अत्याचार असेल, बलात्कार असेल आणि आत्यंतिक धर्मांधता बाळगून धर्मांतर करण्याचा प्रकार जर असेल तर मायक्रो इन्व्हेस्टिगेशन करावं. एक चौकशी समिती गठीत करावी किंवा माननीय SP साहेबांच्या समोर जाऊन आदिवासी मंत्र्यांनी सांगितलं पाहिजे की तात्काळ ह्या लोकांचा शोध घ्या आणि त्याच्यावर कारवाई करा. जसा भेटेल तशी कारवाई करा. अशा प्रकारची भूमिका ठाम घेतली पाहिजे. आता मी नंतर बोलतो, नोंद घेतो, अशा प्रकारचं बोलून समस्या सुटत नाही. एक आदिवासी माणूस आहे, प्राचार्य माणूस आहे, कुठल्या विषयात डॉक्टरेट मला माहित पण डॉक्टरेट पण आहे ना. याच्यामध्ये किमान मास्टरी तर असली पाहिजे समस्या शोधण्यामध्ये.
ती त्याने घ्यावी आणि इलेक्शनच्या अपेक्षा लोकांच्या समस्यांकडे अधिकाधिक गांभीर्याने लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. एरवीचा आम्ही मोर्चा काढणारच आहोत आणि त्यांच्या उलट आम्ही अशोक विकेकडे जाऊ की साहेब आम्ही तुम्ही काही करा पण याचा शोध घ्या आणि आदिवासीमध्ये न्याय द्या. तुम्ही आदिवासी आहात ना, अस्सल आदिवासी आहात का नाही? अस्सल आदिवासी माणूस जर असेल तर अशा प्रकारचा निर्भयपणा स्वीकारत नाही. तो बाणेदारपणे लोकांसमोर जातो आणि आपलं मत मांडतो. ते मत त्याने मांडलं बस. हे तिळगुळ घ्या आणि गोड बोला, अशा प्रकारचं काम चालत नाही लोकशाहीमध्ये. याच अनुषंगानं प्राध्यापक अशोक उईके ज्या ठिकाणी चंद्रपूर जिल्ह्याचे ते पालकमंत्री आहेत आणि त्या ठिकाणी नुकतंच काही 5 आदिवासी कोलाम समुदायाच्या शेतकऱ्यांनी SDO ऑफिसमध्ये किंवा SDO ऑफिसच्या प्रांगणामध्ये त्यांनी विष प्राशन केलं. याबद्दल काय सांगू? या आदिवासींचं दारिद्र्य इतके खराब आहे, इतकं भयानक आहे. म्हणून त्याची जल, जंगल, जमीन, त्याची जात, त्याची जिंदगी ही चोरीला जात असताना माझा एक आदिवासी मंत्री चुपचाप राहतो, लोकांसमोर बोलत नाही. उलट त्यांच्या घरी गेलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. लाख समस्या मला जर समजत नसेल तर तुमच्या आमच्या जागी एक्सपर्ट लोक सोबत ठेवले पाहिजे आणि समजून घेऊन सोल्युशन काढलं पाहिजे. त्या लोकांना म्हणजे स्वतःच्या जमिनीचा मोबदला मिळत नाही, स्वतःच्या ज्या काही बाबी विकल्या घ्यायच्या त्याचा पैसा मिळत जर नसेल तर ही शोकांतिका आहे. म्हणून आदिवासींना हजारो हेक्टरमध्ये जमीन साफसुद्धा चोरले जात आहे. हे सगळे प्रकरण आम्ही लक्षात घेतले पाहिजे. आमची जमीन चोरली गेली, आमच्या जमिनीवर सागवान चोरला गेला, आमच्या जमिनीवरचे धरणं बांधले गेले, ते पाण्यासाठी आमची जमीन गेली, मोबदला कोणी देत नाही. किंवा अशा प्रकारच्या स्थितीमध्ये जर चंद्रपूरमध्ये अशा मी बघितलं आहे, ते चंद्रपूरमध्ये अशी घटना घडली आणि त्यांनी पॉयझन घेणे प्रकार केले. आमच्या आदिवासी माणसानं तात्काळ त्यांच्या घरी गेलं पाहिजे, त्यांना समजून सांगितलं पाहिजे, त्यांचं पुनर्वसन केलं पाहिजे आणि ह्या गोष्टी लगेच गेल्या पाहिजे. घटना आणि व्हिजिट त्याच्यामध्ये खूप जर गॅप असला तर त्याच्यात लोकांना रिलीफ मिळत नाही, लोक समजून घेत नाही. लोक आपले आदिवासी समजदार त्याच्या घरी जरी गेलो ना तर त्यांना पाठवून हात जरी फिरवला ते इतके समजदार आहे, इतरांसारखे आक्रमक नाही, इतरांसारखे खऱ्या तर ते विद्रोही नाही आहे. तर अशा स्थितीमध्ये आदरणीय अशोकराव उईकेंना तिथे पालकमंत्री पद मिळालं आणि नॅशनल आदिवासी बांधव त्या ठिकाणी आहेत, बरं आहे की नाही? मागच्या वेळी त्या कुठला तरी डिडोरा प्रकल्प आहे, लोक उपोषणाला बसले होते, तिथे नाही जाऊ शकले. मोर्चामध्ये लोकांची किमान अपेक्षा होती, बा तुम्ही या निवेदन द्या. नाही ना, मी संवैधानिक पदावर आहे, मला येतात नाही. आदिवासींचं म्हणणं की आमचे हक्क सुरक्षित राहिले पाहिजे, ही संवैधानिक मागणी आहे ना, यासाठी ते गेले पाहिजे. म्हणजे 4 मार्च 2024ला अशा दारूच्या बाटल्या नेण्यापेक्षा अशा प्रकारच्या महत्त्वाच्या कामावर त्यांनी जर शक्ती खर्च केली तर लोक डोक्यावर घेतील ना. त्याच्यामुळे लोकशाहीला न्याय देण्यासाठी त्यांनी खंबीर भूमिका घ्यावी, निर्भयपणे लोकांसमोर गेलं पाहिजे. पत्रकारांसमोर तर अतिशय स्वतःहून गेलं पाहिजे. ते स्वतः तक्रार करत आहे, त्यांची मुलगी स्वतः त्या ठिकाणी हजर आहे. किंवा अशा प्रकारचा शो करण्याचं काही कारण नाही. परंतु हिंदू मुस्लिम हा वादच तुम्हाला उकरून काढायचा असेल, मला त्याचाही मला वास येतो. हां, पण जो ज्या समाजाचा असेल त्यांना धर्मांतर करण्याचा दमन केली असेल तर 100% त्याच्यावर कारवाई करा. पण त्याच वेळेस 2-3 हिंदू मुलं असेल पण त्यांच्यावरही कारवाई करा. कारण बलात्कार करणारा, चोरी करणारा, फितुरी करणारा त्याला कुठली जात नसतो. तो त्याचा विकृत तो स्वभाव त्याच्यावर आपण खऱ्या अंकुश लादला पाहिजे, त्याच्यावर दरबंद आपण आणला पाहिजे. धन्यवाद सर. आपण या ठिकाणी संपूर्ण जे प्रकरणावरती अतिशय चांगल्या पद्धतीनं त्याच्यामध्ये भाष्य केलं की यामध्ये या संपूर्ण प्रकरणात नक्कीच प्राध्यापक वसंत पुरके सर जातीने लक्ष घालतील आणि या प्रकरणाचा एक तडीस नेण्याचा प्रयत्न करतील. धन्यवाद.